WHO मते बाळाला पूर्णपणे 6 महिन्यांपर्यंत आईचं दूध मिळणं आवश्यक असतं. पण बऱ्याचदा प्रॉब्लेम असा येतो की एखादी स्त्री पहिल्यांदा आई बनत असेल, म्हणजेच ती प्रायमी असेल किंवा तिचं C-सेक्शन झालेलं असेल, अशा महिलेला दूध नीट येत नाही. कधी कधी इतका प्रॉब्लेम होतो की त्यांना हेल्पलेस वाटू लागतं आणि ते स्ट्रेस घेऊ लागतात. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत ब्रेस्ट मिल्क कशा पद्धतीने वाढवता येईल, त्यासाठी नॅचरल आणि इझी गोईंग उपाय काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी आवाडबाग. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपण स्त्रियांसंबंधितले विकार आणि त्यावरील इफेक्टिव्ह आयुर्वेदिक उपचार याबद्दल माहिती देतो. जन्मानंतर पहिले 3 वर्ष बाळाचे न्यूरॉन्स हे वेगाने डेव्हलप होत असतात. त्यामुळे आईच्या दुधामार्फत योग्य पोषण होणं हे खूप महत्त्वाचं असतं. नर्सिंग मदर्स म्हणजेच नवजात बाळाच्या आईला दररोज अप्रॉक्सिमेटली 2500 ते 2700 कॅलरीजची गरज असते. आणि जर फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त असेल किंवा जॉब गोईंग असाल तर कॅलरीज इंटेक वाढवायला हरकत नाही. आयुर्वेदात सांगितलं आहे, समानाने समानाची वृद्धी होते, म्हणजेच दुधाने दुधाची वाढ होते. म्हणूनच नर्सिंग मदर्सने दररोज अर्धा लिटर म्हणजेच 500 ml दूध जरूर घ्यावं. दूध वाढीसाठी तुम्ही दूध दलिया, दूध आणि शतावरी कल्प किंवा दूध तूप घेऊ शकता. त्याशिवाय ओव्याचं पाणी देखील उपयोगी असतं. 1 चमचा ओवा 1.5 ते 2 ग्लास पाण्यामध्ये उकळून थंड करून आणि दिवसातून 2-3 वेळा ते पाणी प्या. ओवा तुमच्या आणि बाळाच्या दोघांच्या पोटातील गॅस कमी करतो आणि दूध वाढण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे जिरं म्हणजेच क्युमिन सीड्स हे नॅचरल लॅक्टेटिंग एजंट मानलं जातं. डिलेव्हरीनंतर जिऱ्याची फोडणी असलेली पेज किंवा शिरा खाण्यास दिला जातो. त्याचबरोबर बडीशोपमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो, कारण त्याने दूध वाढण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर लॅक्टेटिंग मदर्सनी ड्रिंक म्हणून जिऱ्याचं पाणी प्या. रात्री भिजवलेले जिरे सकाळी गाळून प्या. लॅक्टेटिंग मदरला दुधामुळे गॅस, अपचन किंवा कफ होत असेल तर अशा वेळेला दूध उकळताना चिमूटभर सुंठ टाका. त्याचबरोबर पल्सेस दूध वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्या प्रोटीन रिच सोर्स आहेत. डिलेव्हरी नंतर पचायला जड असलेलं अन्न घेऊ नयेत, म्हणून हिरवी किंवा पिवळ्या मूग डाळीचं सूप, वरण किंवा डाळीचं पाणी दिवसातून 3 वेळा घ्या. त्यामुळे दूध सहज तयार होते. नवजात बाळाची आई असताना तुमचं जेवण हे साधं असायला हवं. कमी तेल आणि कमी मसाले. पण आहारामध्ये लसणाचा वापर जरूर करा, कारण लसूण देखील नॅचरल लॅक्टेटिंग एजंट आहे. जर तुम्ही आहारात या गोष्टी समावेश केल्या नाही तर तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल आणि त्यासाठी मेडिसिन्स घ्यावे लागतील. पण त्याच मेडिसिन्स मधले इन्ग्रेडियंट्स हे नॅचरल पद्धतीने आहारात जर घेता आले तर ते अतिउत्तम. त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. जोपर्यंत बाळ ब्रेस्ट फिडिंगवर आहे तोपर्यंत डॉक्टरांनी दिलेले कॅल्शियम आणि इतर सप्लिमेंट्स जरूर घ्या. यामुळे दूध वाढायला मदत होते आणि डिजनरेटिव्ह चेंजेस देखील दिसून येत नाही. फळं खाल्ल्याने देखील दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी सुधारते, कारण दुधामधील पोषक तत्व फ्लुइडच्या माध्यमातूनच तयार होतात. त्यामुळे आवश्यक तेवढा फळांचा रस, पाणी प्या. अशा डाएट सोबत तुम्ही शतावरी सप्लिमेंट देखील घेऊ शकतात. मग शतावरी कल्प, शतावरी घृत किंवा शतावरीच्या कॅप्सूल्स तुम्ही घेऊ शकता. या टिप्स फॉलो करून तुम्हाला फायदा तर नक्कीच होईल, परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.